श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मसोबाचा जर का मानपान चुकला तर नक्की काय होतं, काय परिणाम भोगावे लागतात, हे आज मी या व्हिडिओतून तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा, तरच तुम्हाला पूर्ण माहिती समजेल. तुम्ही जर का व्हिडिओ स्किप केला तर पूर्ण माहिती तुम्हाला समजणार नाही आणि मग पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला जर का पूर्ण माहिती समजली नाही तर मग असा विषय आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवरती आला असेल तर पहिल्यांदा लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. मित्रांनो, मसोबाच्या बाबतीत जर का माहिती सांगायची झाली तर 3 प्रकारचे मसोबा आपण मानू शकतो. प्रत्येक मसोबाचं काम हे वेगवेगळं आहे. गावाचा मसोबा काय करतो? गावाच्या पातळीचं रक्षण करायचं काम करतो. गावाचा मसोबा काय करतो? गावावरती कुठल्याही प्रकारची महामारी येऊ देत नाही. घरापासला मसोबा काय करतो? जो तुम्ही घरापाशी स्थापन केला असेल, एखादं देवस्थान असेल जुनं तुमच्या घरात, किंवा जुना मसोबा एखादा कोणी बसवला असेल पूर्वजांनी, जर का त्याचा मानपान व्यवस्थित जर का देणं नाही झालं किंवा व्यवस्थित मानपान नाही दिला तर नक्की काय होऊ शकतं. आणि मुख्यतः त्या देवाचा जर का मानपान व्यवस्थित नाही दिला तर काय होईल. तिसरा मसोबा आहे शेतातला, जो राखणदार म्हणून आपण ओळखतो. राखणदार मसोबा, प्रत्येक मसोबाचं काम तर हे वेगळंच आहे, पण जो तो मसोबा सांगितला तुम्हाला, राखणदार मसोबा, जे रानामध्ये तुमच्या जर राखण करतो, त्याचा जर का मानपान चुकला, तुझं माझं करण्यामध्ये सगळ्या लोकात वाद होतो बऱ्याचदा. आणि काय होतं, ते मसोबाचा मानपान द्यायचा राहून जातो. मग काय होतं, तुमच्या शेतातले पिकं खराब होणार, तिथे कुठेतरी आळ्या पडतील, वाळतील पिकं, किती पाणी पाजलं तरी ते व्यवस्थित उगवणार नाही. त्यानंतर शेतामध्ये काम करताना लागणे, साप चावणे, साप जास्त निघणे, भुजंग दिसणे, भुजंग म्हणजे जोडा, सापाचा जोडा फिरताना दिसणे, त्या गोष्टी जास्त घडणार. विंचू काटे चावणार, ह्याच्या भीती जास्त राहणार, त्या गोष्टी जास्त होतात. जर का रानातल्या मसोबाचा मानपान व्यवस्थित दिला नाही तर लोकांना बऱ्याचदा अपघात सुद्धा होऊ शकतो काम करताना. त्यामुळे लक्षात ठेवा, त्या मसोबाचा मानपान देणं खूप गरजेचं आहे. दुसरा जो मसोबा आहे, तो मसोबा आपल्या घरापाशी जो स्थापन केलेला मसोबा आहे, किंवा नवसाचा मसोबा बोलू शकतो आपण. एखाद्या मसोबाला नवस करतो आणि तो नवस विसरतो तर काय होतं, आणि घरापाशी एखादा मसोबा असेल आणि त्याचा जर का मानपान व्यवस्थित आपण केला नाही किंवा केलाच नाही पूर्वजांचा आहे म्हणून, तर काय होतं तरी जाणून घ्या. वर्ष झाले, 2 वर्ष झाले, आपण मानपान नाही केला, 6 महिने झाले, वर्ष झाले, मानपान नाही केला, नवस मागितलाय, नवसाचा मानपान नाही केला, तर काय होतं. मुख्यतः नवसाचा मानपान जर का नाही केला तर मुख्य ज्या व्यक्तीसाठी नवस तुम्ही मागितलाय त्या व्यक्तीची अवस्था परत बिघडायला सुरुवात होते आणि पहिल्यापेक्षा खूप खराब अवस्था होते. दुसरी गोष्ट, तुम्ही नवस जर का विसरला असेल, मसोबाचा जर का मानपान द्यायचा नवस जर का तुम्ही विसरला असेल तर शारीरिक पीडा, घरामध्ये आजारपण, मानसिक त्रास, तणाव, घरापाशी मसोबा असेल किंवा नवसाचा असेल तरी हा प्रॉब्लेम होतो. मानसिक ताण होतो. त्याच पद्धतीने घरामध्ये अजिबात पैसा टिकत नाही. पैशाची खर्च भरपूर होतो. किती येणे पैसा आला तरी तो खर्च होत राहतो. तो पैसा पूर्णपणे तुम्हाला पुरत नाही. मसोबा ही उग्र शक्ती आहे. उग्र शक्ती म्हणजे तामसिक शक्ती आहे, त्याला गुलालाचा मान आहे. त्यामुळे तुम्ही त्याला नक्कीच गुलाल अर्पित करा आणि बोलणं करा, जेणेकरून थोडंसं कंट्रोल मध्ये का होईना येईल. त्याचबरोबर मसोबाचा जर का मानपान जर का चुकला तर अपमृत्यू होऊ शकतो. म्हणजे 1-2 वर्ष जर का झाले मसोबाला मानपान दिला नाही, तो मसोबा प्रचंड जागृत असेल, त्याचा काहीच कुणी केलं नाही तर अपमृत्यू होऊ शकतो. 2 वर्षानंतर वर्षाकाठी एखादा व्यक्ती जाणे, असा प्रकार होऊ शकतो. मग ह्या सर्व गोष्टी असतात. मग काय होतं, पूर्वजांचा मसोबा आहे, आम्ही का करायचं, आम्ही नको आहे, अशा गोष्टी करणं योग्य नाही. आपलं काम आपण करणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबाची संरक्षण, आपल्या कुटुंबाची काळजी ही आपण घेणं गरजेचं आहे, आपण करणं गरजेचं आहे. तरच कुठे तुमचं कामामध्ये यश बरकतता लागते.
गावाच्या म्हसोबाचा जर का मानपान नाही केला तर काय होतं? गावामध्ये दुष्काळ पडणार, गावामध्ये पीक उगवणार नाही, गावामध्ये महामारी येणार, गावामध्ये सतत भांडणं, किरकिरी, आजार, पशु प्राणी पक्षी सर्वांना आजार होणार. कुठलाही पक्षी कुठलाही प्राणी जिवंत राहणं कठीण होणार काही काळाने. एवढी खराब अवस्था होते जर का गावच्या म्हसोबाचं जर का व्यवस्थित पद्धतीने मानपान दिला नाही तर. त्याच पद्धतीने जो गावचा म्हसोबा आहे हा प्रचंड जागृत मानला जातो. जो गावाचा म्हसोबा आहे प्रचंड जागृत असतो, कारण की ती दैवत जागृत असतं. ग्रामदैवत जितकं जागृत तितकंच जागृत त्याचं हे असतं. आणि म्हसोबा एकटा कधी नसतो देवापाशी कुठल्याही. म्हसोबा सोबत त्याचे आदिदेवता प्रत्यार्थी देवता म्हणजेच त्याचे भरपूर गण लोक पण असतात, गण पण असतात. गण म्हणजे त्यांची शक्ती स्वरूपात कार्य करणारे त्यांचे कार्यवाहक, त्यांना आपण गण म्हणू शकतो. गणांचा बळी, गणांचं नैवेद्य ते पण प्रकार त्यामध्ये सुद्धा वेगवेगळा आहे. आता तुम्हाला जर का म्हसोबाचा मानपान व्यवस्थित करायचा असेल आणि माहिती नसेल तर त्यासाठी व्हिडिओ उद्याच्याला किंवा परवा दिवशी 2 दिवसात व्हिडिओ येऊन जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला पाहिल्यावर समजेल म्हसोबाचा मानपान कशा पद्धतीने आपण देणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा घटना भरपूर घडलेल्या आहेत आणि अशा भरपूर घटना माझ्या कानावरती आलेल्या आहेत. आम्ही मानपान दिला नाही म्हसोबाचा. एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती होती, लेडीज होती, तिचा नवऱ्याचा विश्वास नव्हता ह्या गोष्टीवरती आणि त्या माणसाने काय केलं, तो जो म्हसोबा म्हणून स्थापन केली होती तिने गादी दिली होती, तिला माळ परडी सगळं होतं देवीचं आणि ती करत होते. तिच्या नवऱ्याने तो म्हसोबा काय केला, दगड आहे म्हणून उचलला, जमिनीतनं उपटून काढलं त्याला खांदून आणि फेकून दिला. दुसऱ्या दिवशी म्हसोबा त्या लेडीजच्या स्वप्नात आला. स्वप्नात येऊन त्यांना दाखवलं. म्हसोबानी तिच्या नवऱ्याचा पाय धरला आणि फरफटत घेऊन चालला. विचार करा. आणि तो ओरडतोय तिचा नवरा, असं स्वप्नामध्ये दाखवलं. आणि घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वप्नात हे आज रात्री स्वप्न पडलं, सकाळी नवरा नव्हता. ह्या गोष्टी घडल्या. म्हणून आपण खूप लक्ष देणं गरजेचं. छोट्या छोट्या गोष्टी असतात आपलं लक्ष नसतं, कारण की कसं आहे, आपण आपल्या पूर्वजांनी केलेली स्थापना, आपण मागितलेला नवस, आपण कुणाला मागतोय नवस? आपल्या एखाद्या देवाला मागितलं तर देव काय करतो, भक्ताचे पाप पोटात घेतो. आपण मुलं आहेत त्याचे. हा रक्षक आहे, त्याचं काम आहे रक्षा करणं, संरक्षण करणं. त्याला तुम्ही एखादी मागणी करताय, तो तुम्हाला आणून देईल, पण नाही दिलं तर तुम्ही त्याला रिटर्न त्याचं प्रॉब्लेम करणार. तिथे देवाचं काय, त्यांनी सृष्टी बनवली आहे. तुम्ही एखाद्या वेळेला नवस मागा देवाला आणि एखाद्या वेळेला पूर्ण करायला वर्ष लावा, मोठा असा काही कुठला प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. पण म्हसोबा ही दैवत खूप शक्तिशाली आणि जागृत दैवत आहे. आणि हे दैवत कसं असतं की उग्र दैवत मानलं जातं. उग्र म्हणजे तामसिक, अतितामसिक दैवत मानलं जातं. म्हणून ह्यांचा मानपान व सगळ्या गोष्टी वेळेवरती आणि व्यवस्थित करणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आता 2-3 दिवसात व्हिडिओ येईल, त्याच्यावरती तुम्हाला समजेल म्हसोबाचा मानपान कसा द्यायचा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूयात परत नवीन व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ.